हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर इथं चाललं होतं माझं पनीर बनवायचं. तर काल दूध आणलं होतं जरा जास्तच आणि ते दुसऱ्या दिवशी खराब झालं. त्याच्यामुळं मग मी त्याच्यामध्ये विनेगर टाकलं आणि म्हणलं बघूया, पहिल्यांदाच बनवत होते पनीर घरामध्ये. तर म्हणलं विनेगर पण होतं त्या दिवशी आणलं होतं, तर म्हणलं चला बनवून बघूया ट्राय करून. तर त्यासाठी मग मी ते दूध जरा गरम केलं आणि नंतर मग एका रुमालावरती काढून मग त्याचं पनीर व्हायसाठी ठेवलं थोड्या वेळ. आणि बघितलं तर नंतर झालं होतं, छान झालं होतं पनीर. एकदम जसं आपण बाहेरून विकत आणतो तर तसं झालं होतं. तर मी त्याचे काप करून फ्रीजमध्ये ठेवले. नंतर म्हणलं त्याची भाजी बनवायची. तर आज आहे रविवार आणि आज पण स्त्रीला सुट्टीच आहे. त्याच्यामुळं थोडासा लेटच स्वयंपाक वगैरे बनवायला सुरुवात केली. स्वयंपाक वगैरे बनवला. तर बनवली होती मी कोबीची भाजी, चपाती आणि त्याच्यानंतर मग मी काय व्हिडिओ शूटच केला नव्हता. डायरेक्ट मी 4ला व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. तर श्री बघा मला कपड्यांच्या घड्या घालायला मदत करू लागत होता आणि त्याला येतेच, चांगल्या घड्या घालायला येतात. आपण जसं घालतो तर तशा घड्या घालत होता. नंतर मग मी झाडून वगैरे काढलं, देवाला दिवा अगरबत्ती लावली आणि नंतर मग म्हटलं करायचा स्वयंपाक. तर आज स्वयंपाकामध्ये फक्त बनवायचा होता मसाले भात आणि पाणीपुरी आणायला सांगितली होती मी पार्सल. तर इथं मी मसाले भात बनवायसाठी सगळी तयारी अगोदरच करून ठेवली होती. बटाटा, टोमॅटो, कांदा, मिरची सगळं मी चिरून ठेवलेलं आहे. आणि आता कोथिंबीर काही नव्हती आणि वाटाणे पण काय आता भेटत नाही. त्याच्यामुळं फक्त कांदा, बटाटा, टोमॅटो, मिरची आणि बाकीचं काय मग अद्रक लसूण पेस्ट, गरम मसाला, तर हे सगळं घालून मी आता बनवणार आहे भात. आणि ते जे पनीर बनवून ठेवलं होतं तर ते म्हणलं आता काल पण पनीर पार्सल मागवलं होतं रात्री. तर त्याच्यामुळं म्हणलं आज पण आता लगेच नको पनीरची भाजी बनवायला, म्हणलं उद्या बनवूया, म्हणजे सोमवारी संध्याकाळी बनवायला येईल म्हणलं पनीरची भाजी. त्यासाठी मग मी तसंच ठेवलं आणि आज फक्त मग मसाले भातच केला. तर आता पनीरची भाजी ज्यावेळेस मी बनवेन तर त्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेनच. तर चला आता मी पातेलं अगोदरच ठेवलं होतं, त्याच्यामध्ये तेल टाकलं, त्याच्यानंतर जिरे, मोहरी आणि कढीपत्ता पण होता जो मी सुकवून ठेवला होता, तर तो त्याच्यामध्ये टाकला. त्याच्यानंतर कांदा मी आज असा उभा कट करून घेतला आहे. प्रत्येक वेळेस मी टाकताना असा बारीक चिरून टाकते, तर आज मी उभा चिरून टाकला आहे. त्याच्यामध्ये आता कांदा भाजला की मग आता त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालायची. तर मला ह्याच्यामध्ये सोयाबीन घालून बनवायचा होता, पण कशाच्या ह्याच्यात मी विसरूनच गेले. मग म्हणलं होतं सोयाबीनचा म्हणजे सोयाबीन घालून पण भात बनवतो आपण, तर तसा बनवायचा होता. नंतर काही लक्षातच आलं नाही. तर म्हणलं राहू द्या, नेक्स्ट टाईम ज्यावेळेस बनवायचा असेल त्यावेळेस सोयाबीन घालून मग बनवायचा म्हणलं, म्हणजे न्यूट्री चावल पण आपण त्याला म्हणू शकतो. तर इथं आता सगळा मसाला वगैरे मी भाजून घेते. तर इथं बघू शकता आम्ही सगळा मसाला भाजून घेतला. त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट पण घातले आणि मिरच्या पण घातलेत. भात तिखट असेल तर खायला छान लागतो. तर आता मी तांदूळ धुवून घेतले होते अगोदर, तर ते मी आता ह्याच्यामध्ये भाजून घेते. छान असं भाजून घेतलं म्हणजे भात असा सुटसुटीत होतो. तर चला आता पुढची प्रोसेस तर सर्वांनाच माहीत आहे. ह्याच्यामध्ये आता मी थोडं थोडं करून पाणी घालून मग शिजवून घेणार आहे. आणि असं थोडं हलवत राहायचं सारखं, म्हणजे सगळं मिक्स होतं, बटाटे वगैरे त्याच्यामध्ये सगळं मिक्स होतात. त्याच्यानंतर आणली होती पाणीपुरी. तर स्त्रीचं बघा कसं खायचं चालू होतं. तर एवढी मोठी पाणीपुरी त्याच्या तोंडात काय बसत नाही, त्याच्यामुळं अशी तुटत होती ती. तर त्याचं चाललं होतं त्याच्यातच खायचं. आता आम्ही दोघंच खाणार होतो, मी आणि श्री. तर काल जे दूध आणलं होतं तर ते खराब झालं, त्याच्यामुळं मी सकाळी त्याचं पनीर बनवलं होतं आणि नंतर मग हे रात्री उर्वीसाठी दूध लागतं, त्याच्यामुळं दूध आणलं. तर इथं मी तुम्हाला दाखवत होते. तर बघा 8 वाजत आल्या होत्या रात्रीच्या, तरी इथं उजेड किती भरपूर दिसतोय बघा. असं वाटत होतं की 6-7च वाजलेत. तर इथं बघू शकता तुम्ही 7:44 झाल्या होत्या आणि एवढा उजेड दिसत होता 8च्या दरम्यान रात्रीच्या. मग मी ज्यावेळेस अंधार पडेल तर त्यावेळेसच मी तुळशीला दिवा लावते. तर मी आत्ताच तुळशीला दिवा लावला होता, तर बघू शकता तुम्ही. तर चला आता पाणीपुरी खाल्ली, सगळं जेवण झाले आणि आता राहिले होते पापड तळायचे.
तर इथं माझं चाललं होतं पापड तळायचं. आणि इथं बघा उर्वी खाली रडायला लागली होती म्हणून तिला वर एका साईडला बसवलं. तर तिला खायचा होता पापड आणि पापड हातात दिल्यानंतर मग गप्प बसली वरती. तर आता तिला जास्त काही वर घेत नाही, नाहीतर एकदा वर बसायची सवय लागली की तिला मग वरतीच बसायला मागेल, म्हणून मी काय तिला जास्त वरती घेत नाही. त्याच्यानंतर मग लगेच जेवण करायला घेतलं. मसाले भात पापड या तुम्ही सुद्धा खायला. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच समाप्त करते. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर.